To learn past continuous tense. आपण चालू भूतकाळ शिकणार आहोत. मराठी वाक्याशेवटी त होता, त होती आणि विचारत होता, जात होतो, बोलत होते, सांगत होती, आणत होता, अशा पद्धतीने त होता, त होती हे शब्द आले तर तो पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ असतो. आपण वॉज वेअर आणि मुख्य क्रियापदाचं चौथं म्हणजे आयएनजी रूप वापरतो. हा करता एक वचने असेल तर वॉज वापरलं जातं आणि करता यू आणि अनेक वचने असेल तर वेअर वापरलं जातं. पहा, ती तुझ्याबद्दल विचारत होती. हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. आपल्या रिव्हर्स न्यूमरिकल मेथड नुसार कुठलंही वाक्य इंग्रजीमध्ये करताना अगोदर त्या वाक्यातलं सब्जेक्ट करता शोधायचं, पुन्हा वाक्य शेवटी जायचं आणि शेवटून रिव्हर्स यायचं. आपलं वाक्य तयार होत असतं. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे ती, या ती साठी सी. करता शोधल्यानंतर वाक्यातले दुसरे कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्य शेवटी कोणता शब्द आहे तो पाहायचा असतो आणि वाक्य शेवटी त होती आलं की ते पास्ट कंटिन्युअस टेन्स असतं. आपण वॉज वेअर आणि क्रियापदाचं आयएनजी रूप वापरतो. या ती साठी सी, सी एक वचने असल्यामुळं होती साठी येईल वॉज. या विचारण्याचं आयएनजी रूप आहे आस्किंग. त्याच्या अलीकडे 3 च्या वर आहे बद्दल, या बद्दल साठी अबाउट. त्याच्या अलीकडे 4 च्या वर आहे तुझ्या, तुझ्यासाठी यू. पहा, सी वॉज आस्किंग अबाउट यू. आपल्या रिव्हर्स न्यूमरिकल मेथड नुसार कुठलंही वाक्य इंग्रजीमध्ये करताना अगोदर त्या वाक्याचा सब्जेक्ट शोधायचा असतो, पुन्हा वाक्य शेवटी जायचं असतं आणि शेवटून हळूहळू मागे यायचं असतं. आपलं वाक्य तयार होत असतं. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे ती, या ती साठी सी, या वाक्य शेवटी आहे होती, या होतीसाठी वॉज. त्याच्या अलीकडे 2 च्या वर आहे विचारत, विचारणेचा आयएनजी रूप आहे आस्किंग. 3 च्या वर आहे बद्दल, बद्दल साठी अबाउट आणि तुझ्यासाठी यू. सी वॉज आस्किंग अबाउट यू. पुढचं वाक्य आहे मी काल पुण्याला जात होतो. या वाक्यातलं सब्जेक्ट करता आहे मी, या मी साठी आय आणि वाक्य शेवटी त होत आलं, जात होतं, येत होतं, खात होतं, पित होतो तर ते पास्ट कंटिन्युअस टेन्स असतं. आपण वॉज वेअर आणि क्रियापदाचं आयएनजी रूप वापरतो. या मी साठी आय, हे मी एक वचने असल्यामुळे इथे 1 च्या वर होतो साठी येईल वॉज. त्याच्या अलीकडे 2 च्या वर जाणीचा आयएनजी रूप आहे गोईंग. त्याच्या अलीकडे 3 च्या वर आहे ला, ह्या ला साठी टू, पुणे साठी पुणे. त्याच्या अलीकडे 5 च्या वर काल साठी येस्टरडे. पहा, आय वॉज गोइंग टू पुणे येस्टरडे. ते प्रदूषणाविषयी बोलत होते. या वाक्यातलं सब्जेक्ट करता आहे ते, या ते साठी दे. हे दे अनेक वचने असल्यामुळे या वाक्या शेवटी होते साठी येईल वेअर, दे वेअर. त्याच्या अलीकडे 2 च्या वर आहे बोलत, या बोलण्याचा आयएनजी रूप आहे टॉकिंग. त्याच्या अलीकडे 3 च्या वर आहे विषयी, विषयी साठी अबाउट. त्याच्या अलीकडे 4 च्या वर आहे प्रदूषण, प्रदूषण साठी पोल्युशन. पहा, दे वेअर टॉकिंग अबाउट पोल्युशन. पुढे आहे ती काहीतरी सांगत होती. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे ती, या ती साठी सी आणि वाक्या शेवटी त होती असेल, जात होती, येत होती, सांगत होती, ते पास्ट कंटिन्युअस टेन्स असतं. आपण वॉज वेअर आणि क्रियापदाचा आयएनजी रूप वापरतो. ह्या ती साठी सी, ह्या होती साठी वॉज, सांगण्याचा आयएनजी रूप आहे टेलिंग आणि काहीतरी साठी समथिंग. पहा, सी वॉज टेलिंग समथिंग. पुढचं वाक्य आहे राहुल स्नेहासाठी गुलाबाचं फूल आणत होता. हे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे कारण या वाक्य शेवटी त होत आहे. अगोदर वाक्यातलं सब्जेक्ट करता शोधायचं. या वाक्यातलं सब्जेक्ट आहे राहुल आणि वाक्य शेवटी त होता आला, आणत होता, जात होता, येत होता, ते पास्ट कंटिन्युअस टेन्स असतं. आपण वॉज वेअर आणि क्रियापदाचा आयएनजी रूप वापरतो. पहा, राहुल ह्या होतासाठी वॉज, आणण्याचं आयएनजी रूप आहे ब्रिंगिंग आणि गुलाबाचं फूल साठी अ रोज फ्लावर. पहा, राहुल वॉज ब्रिंगिंग अ रोज फ्लावर. त्याच्या अलीकडे 4 च्या वर आहे साठी, साठी साठी फॉर आणि स्नेहासाठी स्नेहा. पहा, राहुल वॉज ब्रिंगिंग अ रोज फ्लावर फॉर स्नेहा. पहा पुन्हा एकदा, सी वॉज आस्किंग अबाउट यू, आय वॉज गोइंग टू पुणे yesterday, they were talking about pollution, she was telling something, Rahul was bringing a rose flower for Sneha. एवढी सोपी सहजपणे लक्षात राहणारी टेक्निक आहे आणि टेक्निक महाराष्ट्रभर प्रसारित झाली पाहिजे हा माझा उद्देश आहे. त्यामुळे टेक्निकवर आधारित मी स्वतःही पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे स्पीच चॅलेंज टू स्पीक इंग्लिश असं आहे. त्याच्या पहिल्या 5-6 पेज वरती असे नियम आहेत. त्याचे वाक्याच्या खाली नंबर टाकले 1 2 3 4 5 6.
हे नंबर कुठल्याही वाक्याला कशा पद्धतीने टाकता येतील याचे एक अर्धा नियम सुरुवातीला घेतलेले आहेत. नंतर इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो टेन्स. मराठी वाक्य शेवटी कोणता शब्द आला म्हणजे कोणता काळ वापरायचं, कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरायचं, क्रियापदाचं कितवं रूप वापरायचं हे या ठिकाणी शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक काळावरची अशी 10-15 वाक्य अशा पद्धतीने मराठीमध्ये नंबर्स अंडरलाईन्स आहेत, त्याच्या खाली इंग्रजीमध्येही नंबर्स अंडरलाईन्स आहेत. त्यानंतर कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, आज्ञार्थी वाक्य, उद्गारक वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, पुन्हा लेटर रायटिंग, एसे रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, इंटरव्ह्यूज, कन्व्हर्सेशन, इव्हन IAS IPS एक्झाम्स मध्ये जे काही विचारलं जात असतं तो सगळा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. पण घेताना काय केलेलं, जो कोणता भाग असेल त्या पहिल्या पेजवरती मराठीमध्ये नंबरचा अंडरलाईन्स आहे आणि तोच भाग त्याच्या पुढच्या पेजवरती इंग्रजीमध्ये नंबरचा अंडरलाईन्स आहे. पण विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायचं कसं त्यात सुद्धा एक तंत्र आहे. कुठलाही भाग जरी त्या पहिल्या पेजवरती मराठीमध्ये असला आणि त्याच्या पुढच्या पेजवरती इंग्रजीमध्ये असला तरी विद्यार्थ्यांनी इंग्रजी अजिबात वाचायचं नाहीये. आपल्या डोळ्यासमोर मराठी ठेवायचं, पण मराठीच्या खाली जे अंक आहेत त्या अंकाकडे पाहत इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. ही सगळी वाक्य इथे मराठीत आहेत, आपण इकडे पाहायचं, पण डोक्यात किंवा आपल्या तोंडाने कशा पद्धतीने करायचं. सी वॉज आस्किंग अबाउट यू, आय वॉज गोइंग टू पुणे yesterday, they were talking about pollution, she was telling something, Rahul was bringing a rose flower for Sneha. या पद्धतीने हे पूर्ण पुस्तक यातली सगळी निबंध, भाषण, पत्र सगळी जी काय ही मराठीकडे पाहत इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुमची जी स्पीड आहे, जी गती आहे, जो वेग आहे तो फार कमी असेल, तुम्हाला शब्द आठवणार नाहीत, अडचणी येतील. पण एक 15-20 दिवस हे पुस्तक आपण मन लावून वाचन केल्यानंतर अशी स्पीड येत असते, यातली सगळी वाक्य, भाषण, पत्र सगळी जी काय मराठीकडे पाहत बोलण्याच्या स्पीडने, ज्या स्पीडने आता मी तुमच्याशी मराठी बोलतोय त्या स्पीडने ही सगळी वाक्य, सगळे निबंध इंग्रजीमध्ये करता येतात. आणि एवढे सगळे केले की आपल्या डोक्याला एक सवय लागलेली असते, आपल्या डोक्यामध्ये एक सॉफ्टवेअर तयार झालेलं असतं. मग पुन्हा आपल्या डोक्यात कुठलंही वाक्य पुन्हा या नंबरची गरज पडत नाही. पुन्हा ऑटोमॅटिकली आपलं डोकं आपल्या डोक्यात जे काही विचार येतात, ज्या काही कल्पना येतात त्या बोलण्याच्या स्पीडने इंग्रजीमध्ये मांडू शकतं. एवढी सोपी टेक्निक आहे. आता तुमच्या डोक्यात प्रश्न असेल, एवढा सहजपणे, साध्या पद्धतीने, ते सहजपणे अगदी कोणत्याही विद्यार्थ्याला लक्षात येऊ शकतं, एवढं सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकवणार हे पुस्तक मला लवकरात लवकर कशा पद्धतीने मिळू शकतं हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला असेल. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी सोपा पर्याय निर्माण केलेला आहे की आमचा मोबाईल नंबर जो आहे, काय आहे मोबाईल नंबर, आमचा मोबाईल नंबर आहे 8983006177. हा आमचा मोबाईल नंबर आहे. पहा काय आहे मोबाईल नंबर, 8983006177. या नंबरवरती तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचा ऍड्रेस आणि ऍड्रेस बरोबर तुमचं राज्य सुद्धा लिहायचंय, कारण हिंदीमधील इतर राज्याचेही SMS असतात. असा एक SMS आम्हाला या नंबरवरती 8983006177 या नंबरवरती एक मेसेज तुम्हाला आम्हाला पाठवायचा आहे. हा मेसेज तुम्हाला आम्हाला भेटल्यानंतर 5 ते 6 दिवसाच्या आत हे पुस्तक आणि यासोबत आमचं सविस्तर मार्गदर्शन असलेली एक DVD पोस्टमॅन तुमच्या घरापर्यंत आणून देईल. हे पुस्तक आणि DVD तुम्हाला भेटल्यानंतर याची जी किंमत आहे 200 रुपये ती तुम्हाला पोस्टमनला द्यायची. मी अपेक्षा करतो की लवकरात लवकर आपण हे पुस्तक प्राप्त कराल आणि तुमच्या भविष्याच्या मार्गक्रमण करण्यासाठी, पुढचं पाऊल टाकण्यासाठी, तुमच्या मार्गाची सगळ्यात मोठी समस्या इंग्रजी बोलण्याची ती तुम्ही लवकरात लवकर सोडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.